मित्रांनो, पूर्वीच्या काळची लोक तुम्ही ऐकलं असत, ते म्हणायचे शुभ शुभ बोला, शुभ शुभ बोला. अँड ते फक्त त्यांचं एक विस्डम नव्हतं मित्रांनो. तर इट इज अ सायंटिफिकली प्रूव्हन की जे आपण बोलतोय ते आपण स्वतःला प्रोग्रामिंग करतो. सध्या कडकीचे दिवस चालू आहेत. पैसेच नाहीत, कडकी आहे. तर ह्या गोष्टीच्या वेळेस आपण बोलतो किंवा पैसे कमवायचं म्हणजे काय सोपं आहे, काय काय म्हणजे काय पैसे काय झाडाला लागतात का? आपण हे बऱ्याच वेळा ऐकलं असं. मित्रांनो, जे आपण बोलतोय हे पेपरचं काय खरं नाही किंवा या वर्षी माझे मी पास होईल का नाही त्याचे काय खरं नाही किंवा सीए माझ्याच्याने होईल का नाही किंवा युपीएससी किंवा एमपीएससी होईल का नाही सांगता येत नाही. व्हॉट एव्हर किंवा बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो. आपण नकळत स्वतःला प्रोग्रामिंग करतो आणि तुम्ही जे बोलाल तेच होईल. तुम्ही मागाल तेच मिळेल. आपण जे बोलणार आहे तेच आपल्या लाईफमध्ये होणार आहे. आता बोललो आणि लगेच होणार आहे का? नाही. मध्ये गॅप आहे. वेळेचा गॅप आहे. टाइमचा गॅप. बऱ्याच वेळा आपण आपल्या मुलांना लहानपणापासून आई वडील सुद्धा नकळत मुद्दाम कोणी करत नाही आपल्या मुलांना. पण तुला इंग्लिशचं ग्रामर बिलकुल जमत नाही. किंवा इंग्लिश तुझं कामच नाही किंवा कायम नापास होतो त्याच्यामध्ये मॅथ्समध्ये किंवा ह्याला स्विमिंग ह्याला स्विमिंगला पाठवत नाही कारण की त्याला जमतच नाही. स्विमिंगची त्याला भीती वाटते. वडीलच किंवा आईच आपल्या मुलाबद्दल सारखं सारखं ही गोष्ट बोलते आणि मुलगा ती गोष्ट ऍक्सेप्ट करतो कारण की मला स्विमिंग जमत. किंवा कधीतरी आपण डान्स करतो, कुणीतरी म्हणतं काय कसला फालतू डान्स नाचतोस रे तू. आणि ती गोष्ट आपण ऍक्सेप्ट करतो आणि परत जेव्हा जेव्हा आपल्याला आयुष्यामध्ये डान्स करण्याचा कुठेतरी नाचण्याचा प्रसंग येतो त्यावेळेस आपण तिथून थोडंसं लांब राहतो, मागं राहतो. कारण की कोणीतरी आपल्याला म्हणलेलं असतं की तुला जमत नाही नाचायला. तर मित्रांनो, आपण जे बोलणार आहे ना हे लक्षात ठेवा की ते आपण स्वतःला प्रोग्रामिंग करतोय. तीच गोष्ट आपण स्वतःला प्रोग्रामिंग करतो किंवा आपण आपल्या मुलांना सुद्धा प्रोग्रामिंग करतोय इनडायरेक्टली नकळत सुद्धा. देव कधी ना कधीतरी दिवसातून बऱ्याच वेळा आपण जे निगेटिव्ह बोलत असतो ना त्यावेळेस खूप बोलणं मित्रांनो, बोलणं आपण काय बोलतोय हे फार महत्वाचं.